नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज पार पडलेली इयत्ता 7वी आणि 4थी स्कॉलरशिप परीक्षा या ठिकाणी तुम्ही दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल आन्सर कीची, म्हणजे तुम्हाला स्कोर या ठिकाणी तपासायची ओढ लागलेली आहे। तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर सेट बी यांचे या ठिकाणी या प्रश्नसंचांची या ठिकाणी आपण उत्तर पाहणार आहोत। या बी प्रमाणे तुम्ही बाकीचे सी असेल, ए असेल, कुणाचा डी असेल त्यावर या ठिकाणी टिक मार्क करून घ्या, खुणा करून घ्या आणि आपला स्कोर या ठिकाणी निश्चित तपासा। पाहूयात प्रत्यक्षात या ठिकाणी उत्तर 1 ते 75 पर्यंतच्या प्रश्नांची। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा। चला पाहूयात। या ठिकाणी सुरुवातीला आपण इंग्रजी या विषयाची 25 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 4। आपण डायरेक्ट या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा। प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फाउंड हा शब्द बरोबर आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रश्न 4 पहा। प्रश्न 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॉज हॅपी। त्याच्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी पहा। प्रश्न क्रमांक 5चं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 6 पहा। 6व्या प्रश्नाचं उत्तर येते या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 6.45 म्हणजे या ठिकाणी 6 वाजून 45 मिनिट ही वेळ या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7चं या ठिकाणी आन्सर आहे प्रश्न क्रमांक 7चा आन्सर आहे 3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा। 8चं येते हँड। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा। 9चं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 ऍडव्हर्ब। त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येते या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। रेड्युसिंग वेट ऑफ स्टुडंट स्कूल बॅग हे उत्तर आहे। 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। लाईक एक बॉन्ड कव्हर्स या ठिकाणी हा पर्याय आहे। 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे डिफरन्स पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 14चं उत्तर पहा। 14चं उत्तर येते वेलफेअर ऑफ पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲज स्लो ॲज स्नेल पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साऊंड हे उत्तर बरोबर आहे। 17व्याचं उत्तर पहा। 17व्याचं उत्तर आहे बोर्ड गेम्स पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तरवाचक चिन्ह आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे वॉर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे इथं या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अन अर्ली मॉर्निंग प्रेयर। त्याच्यानंतर 21व्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे धोती पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न 22वा प्रश्न पहा। 22व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 टू मेक अप फॉर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर। 23व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 मंडे टू संडे या ठिकाणी। 24वा प्रश्न बघा। 24व्या प्रश्नाचं उत्तर येते 24व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 अ स्कूल बेल हे उत्तर येते। 25व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 वी वेअर डान्सिंग ॲट द बर्थडे पार्टी। त्याच्यानंतर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न ही इंग्रजी विषयाची होती, त्यांची या ठिकाणी संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी सांगितलेले। त्याच्यात एखादा दुसरा प्रश्न मागे पुढे होऊ शकतो। या ठिकाणी आता बघणार आहोत आपण पुढील बुद्धिमत्ता चाचणीचे या ठिकाणी प्रश्न एकूण जे आहेत 50 प्रश्न ते प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत।
तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेची, स्कॉलरशिपची, नवोदयची, NMMS असेल सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची ट्रिक्सच्या माध्यमातून आपण मॅथ विषयाची, बुद्धिमत्ता विषयाची या ठिकाणी तयारी घेतो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला पाहूयात या ठिकाणी पुढचे प्रश्न बुद्धिमत्ता या विषयाचे. पहा प्रश्न क्रमांक 26 काय दिलेला आहे? दिलेल्या अक्षरमालेत प्रत्येक गटातील दुसरे व चौथे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास त्या अक्षरमालेतील मूळ संख्या क्रमांकावर येणाऱ्या अक्षरांचा गट कोणता? पर्याय क्रमांक 3 LQ हे उत्तर बरोबर आहे. 27वा प्रश्न, एका घड्याळात सकाळी 11:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? तर याचं पर्याय उत्तर आहे तिसरा, म्हणजेच 11 वेळा. त्यानंतर 28व्या प्रश्नाचं उत्तर पहा. 28व्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 29वा पिरॅमिडवर या ठिकाणी आधारित दिलेला आहे. पिरॅमिडवर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30चं उत्तर काय येते? या ठिकाणी मालिका दिलेली आहे, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 31व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. आकृतीचा लपलेला भाग या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर 32वा प्रश्न पहा. 32व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे येत आहे 5. त्याच्यानंतर 33व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे इथं काय दिलेलं आहे त्यांनी? गटाशी न जुळणारे पद, याच्यामध्ये 5732 हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34 घन अव्र शब्द अब्द या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. 35ला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 36वा प्रश्न पहा. काय दिलाय 36वा प्रश्न? दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 9व्या अक्षरापासून डावीकडील तिसरे अक्षर आणि अक्षरमालेतील उजवीकडून 13व्या अक्षरापासून उजवीकडील तिसरे अक्षर यांच्या दरम्यान मधोमध येणारे अक्षर कोणते असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. के वैष्णवीच्या रांगेत पुढून 22वा क्रमांक, तर मानसीच्या रांगेत मागून 17वा क्रमांक आहे. त्या दोघींच्या दरम्यान 4 मुली उभ्या आहेत. तर रांगेत कमीत कमी किती मुली उभ्या आहेत? पर्याय क्रमांक 4 33 मुली हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी घडी घालून विशिष्ट ठिकाणी कापला तर घडी उघडल्यावर कागद कसा दिसेल? याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. फक्त वाचनाची आवड असणाऱ्या मुलांची संख्या ही फक्त लेखनाची आवड असणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर याचं पर्याय उत्तर आहे 2 ने. खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची किंवा लेखनाची आवड आहे? तर 10 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 41 दिलेल्या घटनेतून घन तयार केला असता सम्मुख पृष्ठावर असलेल्या चिन्हांची जोडी नसणारा पर्याय कोणता असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 42वा प्रश्न बघा. 41 43 48 59 76 याच्यामध्ये काय सांगितले? प्रश्नचिन्ह जागी येणारं पद या ठिकाणी लिहायचं आपल्याला पर्यायामधून. पर्याय क्रमांक 4 99 हे उत्तर बरोबर आहे. 43वा प्रश्न बघा. 14 18 26 38 आणि 62 या ठिकाणी याचा पर्याय येते 74. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न आकृत्या बघा. 44व्या प्रश्नांची या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. या ठिकाणी याच्यातलं उत्तर येते, उत्तर आकृती येते पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न AY BV CQ आणि DJ याच्या पुढचं या ठिकाणी प्रश्नचिन्ह जागी येणारं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 EA. खाली 2 विधाने 2 अनुमाने दिली आहेत. यावरून योग्य अनुमानाचा पर्याय या ठिकाणी निवडा. अचूक पर्याय या ठिकाणी कोणता आहे? 2 ये अचूक हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 47वा प्रश्न काय आहे? कैलास आग्नेयेकडे तोडकून उभा होता. तो डावीकडे 2दा काटकोनात वळला. त्याने शीर्षासन केले तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल? तर या ठिकाणी नैऋत्य हा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 48वा प्रश्न एका सांकेतिक भाषेत 538 हे ABC असे लिहितात. 365 हे BCD असे लिहितात. 695 हे CDE असे लिहितात. तर बॅड हा शब्द कसा लिहिता येईल? पर्याय क्रमांक 3 386 हे उत्तर बरोबर आहे. 49वा प्रश्न जे आहे जी उत्तर आकृती येते पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न.
पहा पुढचा प्रश्न क्रमांक 50. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखायचे. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 51वी प्रश्न आकृतीचे त्या ठिकाणी उत्तर आहे. पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी प्रतिबिंब या ठिकाणी विचारलेले पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी 52 क्रमांकाचा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ही आकृती बरोबर आहे. त्यानंतर सुंदर परडी 53वा प्रश्न सुंदर परडी घेऊन हाती पूर्वपकंठी शुद्ध मती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री पुडती या काव्यपंक्तीत एकारांत अक्षरे किती आली आहेत? तर याचा पर्याय क्रमांक आहे 6 हे या ठिकाणी तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 54 पहा. या ठिकाणी प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी मालिका आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर इथं देखील या ठिकाणी या मालिकेतली या ठिकाणी आकृती कोणती असेल तर 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर 56वा प्रश्न या ठिकाणी पहा. 56वा प्रश्न आकृतीमध्ये त्रिकोणी संख्या चौकोनी संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ने कमी आहे. पुढचा प्रश्न 57 नंबरचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत गवत हा शब्द अशा या चिन्हाने या ठिकाणी लिहितात, वर्ग हा शब्द या चिन्हाने लिहितात असा लिहितात, तर गरम हा शब्द या आणि गरम हा शब्द या चिन्हाने लिहितात, तर मदत शब्द कसा लिहायला हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी काय येते? बरोबर येते. 58वा प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे? आरशातील प्रतिमा आहे याचं पर्यायी उत्तर आहे 4. चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर 59 नंबरची जी आकृती आहे त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 60वा प्रश्न कार्य जूल तर बल न्यूटन पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 61 क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी उत्तर आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर 62वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 62 या ठिकाणी 47 जसे 17 तसे 95 जसे किती? तर 31 हे उत्तर या ठिकाणी बरोबर येत आहे. त्यानंतर 63 वा 235 जसे 99 तसे 469 जसे किती? तर 360 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी 64 बघा. BGL जसे NSX तसे EJO तसे काय? तर या ठिकाणी ह्याचं पर्यायी उत्तर येते पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 65वा प्रश्न नदीच्या प्रवाहाचा वेग 3 ताशी 3 किमी आहे आणि नावेचा वेग किती आहे? ताशी 12 किमी आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात पार केले तेच प्रवाहाच्या दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? तर याचा पर्याय क्रमांक 3 म्हणजे 3 तास हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. 66 क्रमांकाचा प्रश्न आहे. ओम व साई यांच्या वयामध्ये 8 वर्षाचा फरक असून 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5.9 होते, तर दोघांच्या आजच्या वयांची सरासरी किती? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. 67 बघा. वैभवीचा पहिला वाढदिवस 10 नोव्हेंबर 2018 रोजी शनिवारी होता, तर तिचा 11वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर याचं पर्यायी उत्तर आहे 3 शनिवार हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 68 या ठिकाणी पहा. काय दिलेले 68 मध्ये बघा. खाली दिलेल्या मांडणीतून सूत्र ओळखून प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. याचा पर्याय क्रमांक 217 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 69वा प्रश्न बघा. रजपा ळपो या अक्षरातून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? तर या ठिकाणी र पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 70वा प्रश्न. खालील आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून या ठिकाणी निवडा. प्रश्न क्रमांक 70चा या ठिकाणी पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 71 गटात न बसणारे पद इथून ओळखायचे. 75 पर्यंतचे सगळे प्रश्न. 71वा प्रश्नांचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अमृतसर. त्यानंतर 72वा प्रश्न याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर 73वा प्रश्न या ठिकाणी पहा. काय आहे 73वा प्रश्न? 36, 100, 80 आणि 252. तर 100 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. 74चा पर्याय क्रमांक DHP या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर 75चा पर्याय क्रमांक आहे 3 या ठिकाणी MM नाही
या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 OJK हे उत्तर या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीची आज पार पडलेली म्हणजे 26 एप्रिल रोजी 2026 रोजी पार पडलेली स्कॉलरशिप परीक्षेतील या ठिकाणी द्वितीय इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यातील 75 प्रश्नांची या ठिकाणी संभाव्य उत्तरे या ठिकाणी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेली आहेत. या सर्व उत्तरांमध्ये 1-2चा फरक या ठिकाणी पडू शकतो. मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलला एकदा भेट द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या चॅनलवरती प्रत्येक ट्रिक सखोलपणे अगदी स्पष्टीकरणासह समजून सांगितले जाते. एकदा ती ट्रिक लक्षात आली तर परीक्षेमध्ये तुम्ही सेकंदामध्ये या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं सहज काढू शकतात. म्हणून या ठिकाणी चॅनलवरती ट्रिक्स या ठिकाणी पाहिजे असतील, स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहिजे असतील, नवोदय, स्कॉलरशिप, NMMS या सर्व परीक्षांची तयारी होण्यासाठी आपण मॅथ केवळ ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी आपणापर्यंत पोहोचवतो आहोत. जर या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे बेल आयकॉन दाबा, म्हणजे या ठिकाणी दररोज येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी मिळणार आहेत. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.